आता 21 डिसेंबरऐवजी 4 तारखेला होणार आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे 4 जानेवारीला आपली ग्रुप बीची एक्झाम होणार आहे आणि 11 जानेवारीला आपली ग्रुप सीची एक्झाम होणार आहे. ही डेट आता फिक्स ठेवा. 21 डिसेंबरची एक्झाम आपली पोस्टपोन झालेली आहे. आता सॉरी, तुम्हाला नवीन सांगायची काही गरज नाही आहे. आपला पेपर 1 तासाचा असतो आणि सगळा जो गेम चेंजिंग आहे तो आपल्या या 1 तासामध्ये आहे. या 1 तासामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन्स आपले मॅथ रिझनिंगचे असतात. आपल्याला सर्व प्रश्न वाचून, सॉल्व्ह करून, गोळे करून आपल्याला ह्या 60 मिनिटाचं नियोजन व्यवस्थित करता आलं पाहिजे. त्यामुळे आपण आता ट्रिक्स, टेक्निक्स बऱ्यापैकी यूट्यूब चॅनलवरती आहेत. आपण पाहतो त्या गोष्टी. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या 1 तासामध्ये आपलं नियोजन कसं असलं पाहिजे, आपण प्रश्नपत्रिका कशी सोडवली पाहिजे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता अटेम्प्ट किती करायचे, काय करायचे, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी इथं ते बोलणार नाही. आता तुम्ही पाहू शकता प्रश्न कसे सोडवायचे, की हा क्वेश्चन आहे राईट. या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला, योग्य विधानाची निवड करा असं सांगितलेलं आहे. तुम्ही पाहू शकता राईट. देन आता मला सांगा की भारतामध्ये पहिली सूतगिरणी कापड मुंबई येथे सुरू झाली. आपल्या वाचनातला हा आपला चौकटीचा भाग आहे. आपल्या चौकटीच्या भागातले प्रश्न चुकले नाही पाहिजे. भारतात पहिली तागाची जी गिरणी आहे ती रिश्रा येथे सुरू झाली आणि भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावाजी नानाभाई दावर यांनी सुरू केली. आता स्टेटमेंट ए आणि सी जे आहेत ते एकमेकांना लिंकिंग आहे. म्हणजे हे एकच वाक्य आहे, फोल्ड केलंय. जसं की भारतातील पहिली सुती कापड गिरणी मुंबई येथे कावजी नानाभाई दावर यांनी सुरू केली. हे एकच स्टेटमेंट आहे. म्हणून ए आणि सी बरोबर आहे. ए आणि सी इथं पण आहे, ए आणि सी इथं पण आहे. तुम्ही 50-50 मध्ये येता आणि ऑप्शनमध्ये ऑल ऑफ द अबो दिसतंय. रिश्रा पश्चिम बंगालचे आहे, तुम्हाला माहिती आहे, म्हणून आन्सर 4 असायला पाहिजे. हा चौकटीचा प्रश्न आहे. इथे ट्रिक्स, टेक्निक्स आपण फक्त पाहणार आहोत की 50-50 मध्ये यायचं कसं, किंवा प्रश्नाची जी वर्ड थेरपी आहे ती कशी सॉल्व्ह करायची ते आपण पाहणार आहोत. आता हा क्वेश्चन पहा 2 नंबरचा. त्यांनी काय विचारलं सॉरी, कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 बंड केली. आता नेतृत्व कोणीही एकच व्यक्ती करेल, बरोबर. नेतृत्व एखाद्या बंडाचं 2-3 व्यक्ती करणार नाहीत. आपण अकॉर्डिंग टू क्वेश्चन पाहत आहोत. आता त्याच्यामध्ये आयोगाने ऑप्शन पण तसंच फ्रेम केलेला आहे. फक्त रामजी शिरसाट आहे आणि बाकीचे जर ऑप्शन पाहिले तर नानासाहेब पेशवे आहे, रंगो बापू जे आहेत, भीमा नाईक आहेत. तर फक्त त्याचा आन्सर असेल रामजी शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हिंदी शिपायांनी बंड केलेला आहे कोल्हापूरला. ओके. पुढचा प्रश्न जर तुम्ही पाहिला तर सतीप्रथेबद्दल शास्त्रांच्या संमतीने केलेला खून जो आहे. आता हा पण एक चौकटीचा प्रश्न आहे. राजाराम मोहन रायचा आन्सर असायला पाहिजे आणि तेच आन्सर आयोगाने दिलेलं आहे. याच्यामध्ये बेंटिक असं म्हणू शकत नाही, ईश्वरचंद्र विद्यासागर पण नाही आणि महात्मा फुले आणि राजाराम मोहन राय, त्यातली त्यात जो ऑप्शन 3 आहे राजाराम मोहन राय, हे त्याचा आन्सर आहे. आता हा पण चौकटीचा भाग आहे. प्रार्थना समाज तुम्हाला माहीत पाहिजे. सॉरी, 1867ला प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे. म्हणजे 3 इथं पण आहे आणि 1 आणि 3 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 तशी कट होतात. जर तुम्ही सत्यशोधक समास पाहिलं तर सत्यशोधक समास 1873 मध्ये झालेली आहे. म्हणजे बचं 4 पाहिजे, बचं 4 इथं आहे. हे तुम्हाला 2 जरी माहित असेल तर तुमचा ऑप्शन 3 म्हणून येऊन जात आहे. आपण काही महत्त्वाचेच प्रश्न जिथे आपण हे करू शकतो. तर तुम्ही पाहू शकता आता होम रूल म्हणजे काय. आता बऱ्यापैकी इथे मुलं चुकलेले आहेत की होम रूल म्हणजे काय. तर आपल्याला काय वाटतं, होम रूलची डेफिनेशन फक्त एकच पाहिजे आणि ऑप्शन पण आयोगाने तसं दिलेला आहे, फक्त ब म्हणून. सॉरी. तर फक्त ब म्हणून इथं आपण एक ट्रॅपमध्ये अडकतो आणि इथे तुम्ही पाहू शकता की होम रूल म्हणजे जसं की आपल्या देशाचा कारभार जो आहे तो प्राप्त करून घेणे आहे, राईट. स्वराज्य प्राप्त करून घेणे आहे, इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे आहे आणि स्वशासनास प्रतिकार करणे, असे काही दिलेले आहे. तर
स्वशासनास प्रतिकार करणे हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. इंग्लिशमधून पाहू शकता रेझिस्टिंग म्हणजे हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळे ड जाते आणि अ ब क याचा आन्सर आहे. तुम्ही हे पाहू शकता 1867 सॉरी 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव. तर आनंद मोहन बोस याचा आन्सर आहे. चौकटीचा भाग आहे आणि PYQ आहे. सो आता असे जर क्वेश्चन आले तर इथे थोडंसं थांबायचं, कारण की हे क्वेश्चन सॉल्व्ह करणं जर माहीत असेल तर वेल अँड गुड, आणि जर नसेल तर तुम्ही पाहू शकता की 1 आणि 2 आणि 3 आणि 4 असे 2 पार्ट पडतात. त्याच्यामध्ये श्रीमंत मालोजी राजे भोसले आणि श्रीमंत आप्पासाहेब राजे भोसले, आणि वरचं जर पाहिलं तर राजा राघोजी दुसरा आणि राजा राघोजी तिसरा. तर आपलं जवळजवळ जे ऑप्शन जे आहेत ते 1 आणि 2 मध्ये आहेत. तर इथे तुम्ही 50-50 मध्ये येता, आणि जेव्हा 50-50 मध्ये येता तेव्हा रिस्क ही घ्यायची आहे, कारण तुम्ही ते 50% सेफ होता. त्याच्यामुळे याचा आन्सर 2 आहे, राजा राघोजी तिसरा. आता झाशीची राणी, तुम्हाला माहिती आहे झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती असं कोण म्हटलं तर फिरोज म्हटलं, कारण की झाशीच्या राणीने जे बंड सुरू केलं होतं तर ते दडपण्याचं जे काम आहे ते फिरोज यांनी केलेलं आहे. आणि 10 नंबरचा प्रश्न तुम्ही पाहू शकता की 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या. आता तुम्ही पाहू शकता या ऑप्शनमध्ये ऑल ऑफ द अबो नाही, ऑल ऑफ द अबो नाही. ऑल ऑफ द अबो नाही म्हणजे काय की काहीतरी याच्यामध्ये चूक आहे, राईट, काहीतरी याच्यामध्ये चूक आहे. आणि आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे, आपल्याला त्यांनी योग्य विचारलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामधून आपण मिनिमम रिजेक्शन रूल आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. मिनिमम रिजेक्शन रूल, मिनिमम रिजेक्शन रूल. मिनिमम रिजेक्शन म्हणजे 1 आणि 2 तसेही जातात. तुमचं आन्सर अ ब क आणि ब क ड मध्ये राहतं. त्यातली त्यात ब आणि क हे दोन्ही पण ऑप्शनमध्ये सेम आहे. ब आणि क तुम्हाला फक्त अ आणि ड वरती विचार करायचा आहे. इथं आपण 50-50 मध्ये येतोय लगेच. एवढी स्पीड आपली पाहिजे. तर तुम्हाला अ आणि ड मध्ये याचा विचार करायचा आहे. तर त्याचा आन्सर जर तुम्ही पाहिलं तर ब क ड आहे. फिलिप स्प्रॅट आणि ब्रॅन ब्रॅटले हे नाही आहेत, कारण की फिलिप स्प्रॅट जो आहे तो फिलिप स्प्रॅट कोण आहे, एक पत्रकार आहे, ब्रिटिश पत्रकार आहे. आणि पॅन ब्रॅडले जे आहेत तर ते एक रायटर आहेत. ओके, ते एक रायटर आहेत, म्हणून त्यांचा ब्रिटिश इंडिया कमिटीशी संबंध येत नाही. त्याच्यामुळे ब क ड याचा आन्सर आहे. तर आपण हिस्ट्रीचे काही क्वेश्चन पाहिले. हिस्ट्रीचे क्वेश्चन्स 10 पैकी एक 8 ते 9 क्वेश्चन असे होते की आपण इझिली त्यांना सॉल्व्ह करू शकत होतो. पुढे काही आपण गोष्टी पाहणार आहोत, जिओग्राफीच्या आहेत, पॉलिटीच्या आहेत, इकॉनॉमिक्सच्या आहेत. तर त्या आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहूयात. तोपर्यंत अभ्यास कंटिन्यू ठेवा आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू.